दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणं झालं. दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणं झालंय काल. दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे काल झालंय. आता राहिले 3 पॉइंट जे बेसिक आहेत. ठीक आहे, आपण हा बेसिक आता सगळे आल्यानंतर घेऊ, काही राहिलेत. आता आपण गणित चालू करू. हां हां सांगतो, नंतर सांगतो. चला लक्ष द्या. आता आपण सराव संच सुरू करूया. आपलं 10वीचं, हे 10वीचं नाही आहे. आतापर्यंत आपण जे शिकल्या ते काय होतं, बेसिक आहे. ते यायला पाहिजे आपल्याला. काय यायला पाहिजे. तर ते आता राहिलेले पॉइंट आपण बेसिकचे नंतर घेऊया. आता आपलं गणित घेऊया. लिहा. लिहा, प्रश्न लिहा. त्रास नको, इकडे लक्ष द्या. आपल्याला समरूप त्रिकोण काढायचा आहे. कसा त्रिकोण काढायचा आहे? समरूप त्रिकोण काढायचा आहे. पहिल्यांदा समरूप त्रिकोण काढताना, समरूप त्रिकोण काढा म्हणलेलं असताना काय बघायचं महत्वाचं आहे. इकडे लक्ष द्या. 2 त्रिकोणांमध्ये सामायिक शिरोबिंदू नसावा. काय नसावा? सामायिक शिरोबिंदू नसावा. म्हणजे दोघात सेम नाव एक बी राहिलं नाही पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला 2 त्रिकोण काढायचे. किती त्रिकोण काढायचे? एबीसी एक त्रिकोण काढायचा आहे आणि पीक्यूआर एक त्रिकोण काढायचा आहे. याच्यामध्ये नाव मॅच व्हायला का बघायचं. याच्यात एबीसी, याच्यात पीक्यूआर आहे, मॅच होत नाहीये. जसं की इथं एबीसी दिलंय आणि इथं एटीएन दिलंय, तर म्हणू शकता आपण मॅच झालं म्हणून, ए मॅच झालं म्हणून. ठीक आहे, मॅच न होताना कसं काढायचंय ते सांगाल. आता दोन्ही त्रिकोणामधलं कोणतंही नाव, कोणताही शिरोबिंदू समान नाही, तर कसं काढायचं बघा. आपल्याला त्रिकोण एबीसीचे माप दिलेत. कशाचे माप दिलेत? त्रिकोण एबीसीचे माप दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? AB बरोबर 5.4, BC बरोबर 4.2 व AC बरोबर 6 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणून आपण पहिलं त्रिकोण एबीसी काढून घेऊ. त्रिकोण एबीसी काढून घेऊ. त्यासाठी आपण काय करूया, तर एक रेषा मारूया जी असेल 5.4 सेंटीमीटरची. कितीची? 5 पॉइंट. बघा, तिन्ही बाजू दिल्या असताना, काय तिन्ही बाजू दिल्या असताना त्रिकोण कसा काढतात बघा. तर आपण म्हणूया हे अशी 5.4 सेंटीमीटरची रेषा आपण आखली. ठीक आहे, याला आपण नाव देऊ ए बी. काय नाव देऊ? ए बी. नाव काय दिलंय? ए बी नाव दिलं. का नाव दिलं ए बी? कारण ए बीचं मापच आपल्याला दिलेलं आहे. किती दिलं ए बीचं माप? म्हणून आपण ए बी बरोबर 5.4 सेंटीमीटरचं दिलेलं आहे. समजलं? त्यानंतर दुसरं माप काय दिलंय बघा, बी सी बरोबर 4.2 सेंटीमीटर. बी सी बरोबर किती? 4.2 सेंटीमीटर. तर आपण काय करू, बी सीचं माप घेऊ 4.2 सेंटीमीटरचं. त्यासाठी कंपास घेऊ. कंपास आपण काय करू, शून्यावर ठेवू आणि माप घेऊ. कितीचं? 4.2चं. कितीचं घ्यायचंय? 4.2चं. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 4.2 सेंटीमीटरचं माप घ्या. ओके, घेतलं. आता इकडं लक्ष द्या. इथं चुकतात विद्यार्थी म्हणून लक्ष द्या म्हणालो. हे माप घेतल्यानंतर आपल्याकडं 2 बिंदू आहेत, ए एक आहे आणि बी एक आहे. कुठं ठेवून चॉप मारायचा बघा. बी सी चं माप घेतल्या. कशाचं? म्हणून आपण बी वर ठेवून चॉप मारायला पाहिजे. कशावर ठेवून?
कारण माप कशाचं मोजलंय? बीसीचं. म्हणून हा बिंदू आपण बी वर ठेवणार. लक्ष द्या, कशावर ठेवणार? बी वर. समजाले का की समजून आले? बी वर का ठेवालो? बीसीचं माप माहित आहे म्हणून बी वर ठेवालो. त्यानंतर या चॉपला इकडच्या बाजूला इथं असा चॉप मारायचा. कितीचा मारला? 4.2चा. कशाचा? बीसीचा. आता काय राहिला? एसी राहिला. किती आहे? 6 सेंटीमीटर. तर आपण काय करू? एसीचं माप घेऊया. माप मोजून घेऊया पहिल्यांदा. 6. किती मोजून घेऊया? 6 सेंटीमीटरचं मोजून घेऊया. हे 6 सेंटीमीटर आपण मोजून घेतलं. आता हा बिंदू एसी आहे. कोणता आहे? म्हणून ए या बिंदूवर ठेवा. कशावर ठेवा? ए या बिंदूवर ठेवा आणि असा चॉप मारा. 2 चॉप जर आपल्या नशिबानं जुळले नाही तर पूर्वी एवढं घ्या 4.2चं आणि चॉप वाढवून घ्या. काय करा? वाढवून घ्या चॉप. कितीचा? आता डबल 4.2चं घेणार आणि पुन्हा बी वर ठेवणार. पुन्हा बी वर ठेवणार आणि चॉपला काय करणार? वाढवून घेणार असं. ओके. आता जिथं टच झालाय, दोन्ही चॉप जाऊन कुठेतरी टच झालेत काय? त्या दोन्ही टच झालेल्या चॉपला आपण काय करणार? आता जोडून घेणार. या चॉप जे 2 चॉप टच झाले तिथून या बी पर्यंत, 2 चॉप जिथं टच झालेत तिथून बी पर्यंत जोडणार आहे. कुठपर्यंत जोडणार आहे? बी पर्यंत. ओके. हा असा जोडून घेतला. तसेच तिथूनच कुठं? ए जवळ जोडून घेणार आहे. काय करणार आहे? ए वर जोडून घेणार आहे. ओके. परफेक्ट जोडा. हे जोडला. माप लिहून घ्या. याला खाली 5.4चं माप आहे आणि इकडं बी सी, इथं नाव दिलं सी, तर बी सी इकडं किती आहे? 4.2 आहे आणि ए सी किती आहे? 6 आहे. हे माप लिहून घेतले. आपण एक त्रिकोण काढला. एक त्रिकोण काय केला? त्रिकोण एबीसी काढला. आता आपल्याला काय काढायचं आहे? त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे. पण पी क्यू आर चे माप आपल्याला माहित नाहीत. पहिल्यांदा त्रिकोण पी क्यू आर चे माप शोधावे लागतील. समजाले का? काय शोधावं लागेल? माप. माहित नाहीत पी क्यू आर चे माप. मग आपण लिहूया की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे आपल्याला. बरोबर आहे का? समरूप त्रिकोण. हे बघा इथं लिहिलंय. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण काय आहे म्हणा? पी क्यू आर आहे म्हणा. म्हणून आपण त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर घेतला. आपण पहिल्या धड्यात शिकल्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ठीक आहे. मग कसं लिहायचं बघा. याची बाजू घ्यायची ए बी. पहिल्याची काय घ्यायची? इथं लिहितो ए बी भागिले याची घ्यायची पी क्यू. काय घ्यायची? पी क्यू. कसं घ्यायला समजून घ्या. मग बरोबर मारायचं. मग या बी सी घ्यायचं. याचं काय घ्यायचं? बी सी घ्यायचं. तर याचं घ्यायचं क्यू आर. बरोबर. याची घ्यायची ए सी. ए सी. तर याची घ्यायची पी आर. समजाले ना? पहिला आकडा दुसरा आकडा, पहिला अक्षर दुसरं अक्षर आणि मग दुसरं तिसरं, मग पहिलं तिसरं असं आणि पी आर. समजलं काय? आता इकडे लक्ष द्या. इथं चुकतात म्हणलं की इकडे लक्ष द्यायचं. बरोबर. इथं बघा काय दिलंय? ए बी भागिले पी क्यू बरोबर
3/2. याच्यात कुठं ए बी भागिले पी क्यू दिसाले का बघायचं. दिसत नसल, ए बी भागिले पी क्यूच पाहिजे. पी क्यू भागिले ए बी जमना. काय जमना? उलट जमना. जर इथं पी क्यू भागिले ए बी आला आणि इथं ए बी भागिले पी क्यू दिला असेल तर आपण याला व्यस्त करून घ्यायचं. कधी घ्यायचं? जर उलट दिलं असेल तर. मग इथं काय दिलंय? ए बी भागिले पी क्यू दिलाय, बरोबर आहे का? मग ए बी भागिले पी क्यू चं माप काय? 3/2. मग आपण वर लिहू 3. का वर लिहालो बघा? 3 वरी का लिहालो? कारण ए बी पुढं आहे वरी आणि इथं 3 आहे. मग आपल्याकडे बी ए बी वरी आहे म्हणून वरी 3 भागिले हे पी क्यू खाली आहे, पी क्यू चं माप 2. समजलं इथपर्यंत? आता आपण किमती ठेवून घेऊया. काय ठेवून घेऊया? किमती. ए बी चं माप किती आहे? ए बी चं माप किती आहे? अरे ए बी चं माप आहे 5.4. इथं लिहितो 5.4 भागिले पी क्यू माहित नाही. चं माप किती दिलं होतं? 5.4. छेदाला पी क्यू जशाला तसा, बरोबर. बीसी चं माप दिलेलं आहे का? बीसी चं माप दिलेलं आहे का? इथं लिहा मग 4.2 भागिले क्यू आर जशाला तसं, बरोबर. एसी चं माप दिलेलं आहे का? 6 भागिले पी आर जशाला तसा, बरोबर. 3/2. समजलं का? आता काय करायचं? आता पहिली जोडी, हे पहिलं आणि शेवटचं घ्यायचं. म्हणजे लिहायचं 5.4 भागिले पी क्यू बरोबर 3/2. समजलं? हा पी क्यू भागाकाराचा तिकडं न्यायचा आणि हे 2 इकडं न्यायचं. म्हणजे काय होते? 5.4 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले पी क्यू, बरोबर आहे का? हे 3 इकडं आणू, हे 3 गुणाकाराचं इकडं आणू, भागाकाराला जाते. 5.4 गुणिले 2 भागिले 3 बरोबर पी क्यू. कटून घेऊ 3 न. कशानं कटू? 3 न. 3 1 3 1 2 उरले, 24 झाले, बरोबर आहे का? 3 8 1 पॉइंट, इथं आलं मग 1.8 गुणिले 2 बरोबर पी क्यू. गुणून घेऊ. 8 दुनी 16ला 6, हाच्याला 1 बेक 2, हाच्याचा 1 3. 3.6 बरोबर काय आलं? याला करू डब्बा. एक माप भेटलं आपल्याला. कोणत्या त्रिकोणाचं? पी क्यू आर च्या त्रिकोणामधलं पी क्यू माप भेटलं. आता काढू क्यू आर. कसं? पहिलं आणि शेवटचं घेतलं होतं, आता दुसरं आणि शेवटचं घ्यायचं. म्हणजे 4.2 भागिले क्यू आर बरोबर 3/2. सेम तसंच करा. 2 इकडं 3 तिकडं, क्यू आर तिकडं. म्हणजे 4.2 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले क्यू आर. 3 इकडं आणा. 4.2 गुणिले 2 भागिले 3 बरोबर क्यू आर. समजलं काय? आता 3 न कटूत. 3 1 किती उरले? 12 झाले. 3 चोक म्हणजे 1.4 गुणिले 2 बरोबर क्यू आर. 4 दुनी 8 ला 8, 2 1 2 पॉइंट किती आलं? 8 आलं, बरोबर काय आलं? क्यू आर. क्यू आरचं माप मिळालेलं आहे. आता कशाचं राहिलं? पी आरचं राहिलं. कशाचं राहिलं? मग हे शेवटचं आणि हे शेवटचं म्हणजे 6 पी आर बरोबर 3/2. 2 इकडं क्यू पी आर तिकडं. 6 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले पी आर. 3 भागाकाराला न्या. 6 गुणिले 2
भागिले 3 बरोबर PR. 3 एक 3 दोन्ही बेदुनी PR बरोबर किती आलं 4. आता हे 3 माप आपल्याला कळाले कशाचे PQR चे. पहिलं त्रिकोण ABC काढून घेतलाय आपण. काढलाय का काढलाय त्रिकोण ABC काढलाय. आता त्यानंतर शोधल्या त्रिकोण PQR ची माप. आता त्रिकोण PQR काढायचा पण कसा काढायचा बघा. जसं त्याचं खाली काय घेतल्या बघा AB तर आपण याला खाली PQ घ्यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. आकृती दिसायला सेम दिसली पाहिजे दोन्ही. मग आपण काय करू पट्टी घेऊया PQ चं माप खाली मारूया. हा वरच्या वरी आकृती काढली बाजूला काढली तरी चालते. त्याच्याच बाजूला हा खाली बी काढली तरी चालते. 3 पॉइंट समजलं. माप घेतलं 3.6 चं नाव दिलं PQ. आता कशाचं QR चं माप बरोबर आहे का 2.8 घ्यायचंय. पट्टी घ्या कंपास घ्या 2.8 चं माप घ्या. कशावर ठेवू रे Q वर कारण QR चं माप दिलंय आणि हे इकडं नेऊन इथं चॉप. दुसरं माप किती आहे माप घ्या 4 सेंटीमीटरचं. याच्यावर ठेवा 4 सेंटीमीटरचं माप घ्या आणि कशावर ठेवायचं P वर. आणि काय करायचं चॉप मारायचं. दोन्ही चॉप कुठं टच झाले काय जिथं टच झाले तिथून जोडून घ्या. कोण बी सेम राहतात. हे Q ला जोडलं उचलून इकडं P ला जोडलं. हे इकडं जोडलं आणि काय झालं मग हा PQ आणि हा काय झाला R. माप ठेवून घेऊया. PQ बरोबर 3.6 QR बरोबर 2.8 आणि PR बरोबर 4 असा त्रिकोण काढायचा आहे. हा त्रिकोण वरच्या आकृतीच्या बाजूला काढला तरी चालतो. आता काढा आणि लिहून घ्या. झालं. सी आणि त्रिकोण DEF काढायचा आहे. त्रिकोण ABC असा काढायचा आहे की AB बरोबर 5.2 सेंटीमीटर BC बरोबर 4.6 सेंटीमीटर कोण B बरोबर 45 अंश असा काढायचा आहे. पहिला आपण त्रिकोण ABC काढून घेऊ. त्यासाठी आपण AB चं माप घेऊया. पहिलं AB चं माप आपल्याला किती घ्यायचं आहे 5.2 घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे 5.2. इथं रेषा मारलो 5.2 ची. बघा हे 5.2 ची ओके ही रेषा मारली आपण. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर BC बरोबर 4.6 घेतलंय. नाव देऊ त्याला AB. नाव काय देऊ AB हा नाव दिला. हे A आणि हा B. किती आहे हे माप 5 पॉइंट किती आहे 2 आहे. समजून घ्या हे 5.2 चं माप आहे. आता हे माप घेण्या अगोदर
आपल्याला कोण मोजावा लागेल 45 अंशाचा. 45 अंशाचा कोण मोजण्यासाठी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 45 अंशाचा कोण मोजण्यासाठी कोण मापक घ्या. काय करा, कोण मापक घ्या आणि कोण मापक कशावर ठेवा, बी वर, कारण बी माप मोजायचे आपल्याला. मग हे बी वर कसा ठेवतात, इकडे लक्ष द्या. याचा मध्यबिंदू बी वर पाहिजे. मध्यबिंदू कुठं, आडवी रेषा आपण मारलेल्या आडव्या रेषेवर दिसाव. आडवी रेषा आपण मारलेल्या आडव्या रेषेवर दिसावी असं ठेवायचं. रेषा कुणीकडे गेली बघायचं. ए पोरी बोलू नको. रेषा कुणीकडे गेली बघायचं. या बी कडून उजव्या बाजूला गेली की डाव्या बाजूला गेली, उजव्या बाजूला. उजव्या बाजूला शून्य कुठं आहे बघायचं. इथं आहे शून्य. हे बघा याच्या खाली इथं शून्य लिहिलेलं आहे. 0, 10, 20, 30, 40 आणि हा 45. इथं असा चॉप मारायचा, असा हे करायचं. मी करून दाखवतो. हे बघा असं करायचं. हे 45 ला काय करायचं, 45च्या जागी असा आपण रेषा मारायची. 45च्या जागी हे 45 आहे ना, तिथं असं हे 45च्या इथं असं असं चिन्ह मारायचं असं. ठीक आहे. आणि चिन्ह मारून काय करायचं, कोण मापक उचलून घ्यायचं. कोण मापक काय करायचं, उचलून घ्यायचं. हा कोण मापक ठेवला बी वर. कशावर ठेवला, बी वर. 45चं घेतलं आणि कोण मापक उचलून घेतलं तर तुम्हाला अशी रेषा दिसल. आपली रेषा बी ए पर्यंतच आहे. हे 45 अंश माप झालं. इथं बी जवळ 45 लिहायचं. आता माप कशाचं दिलंय, कशाचं दिलंय, बीसीचं. आता स्केल घ्यायची, स्केल घ्यायची आणि आपला कंपास घ्यायचा. 4.6चं माप घ्यायचं. कितीचं, 4.6चं. हे 4.6 घेतलं. आता ठेवायचं कशावर, इकडे लक्ष द्या. हे माप आहे बीसीचं म्हणून बी वर ठेवायचं, ए वर नाही. इथं चुकतात बरेच जण, ए वर ठेवून मारतात. हे बी वर ठेवा आणि या रेषेवर चॉप मारा. इथं या रेषेवर असा चॉप मारा. आलेला चॉप आपण ए पर्यंत जोडून घेणार आहोत. काय करणार आहोत, ए पर्यंत जोडून घेणार आहोत. पट्टी ठेवून जोडा तुम्ही. मी आता डायरेक्ट जोडालो. ठीक आहे, समजाले का. तुम्ही पट्टी ठेवून जोडा. हे या बिंदूपासून, या कोणापासून या ए पर्यंत जोडून घ्या. ठीक आहे, या कोणापासून ए पर्यंत जोडून घ्या. पट्टी ठेवा आणि जोडून घ्या ए पर्यंत. जोडल्या. हा आपला त्रिकोण कोणता निघाला, कोणता निघाला, एबीसी. हा त्रिकोण तयार झालेला आहे. कोणता त्रिकोण तयार झाला, एबीसी त्रिकोण तयार झाला. हा ए, हा बी, तर हा काय सी. इकडं आहे 4.6 माप दिल्या. आता आपण किमती काढू. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ म्हणाले. काय म्हणाले, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ. इथं लिहितो, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ आहे. मग कसं घ्यायचं, याचे पहिले दोन अक्षर ए बी भागिले त्याचे दोन अक्षर डीई, याचं दुसरे दोन अक्षर बी सी
त्याचे दुसरे दोन अक्षर ई एफ, याचं पहिलं आणि शेवटचं ए सी आणि त्याचं डी एफ. ओके, बरोबर. किती लिहायचंय आपल्याला इथं? लक्ष द्या, 2/3 लिहायचंय. बीसी वरी आहे का याच्यात बघायचं. बीसी वरी असेल तरच लिहिता येते. या तिन्ही मध्ये बीसी वरी दिसाले का कुठं? हा, म्हणून आपण लिहायचं 2/3. किती लिहायचं? 2/3. समजलं? आता पहिलं आणि शेवटचं घ्या. ए बी नाही, माप ठेवू. ए बीचं माप माहित आहे का? बघा, ए बीचं माप माहित आहे का? माहित आहे, 5.2. इथं लिहितो 5.2 भागिले डीई बरोबर. बीसीचं माप माहित आहे का? माहित आहे. किती आहे? 4.6 भागिले EF बरोबर. एसीचं माप माहित नाही, त्याला जशाला तसं लिहा. एसी भागिले DF जशाला तसं लिहा, त्याचं माप माहित नाही. 2/3. पहिलं आणि शेवटचं घ्या. पहिलं काय आहे? 5.2 भागिले DE बरोबर 2/3. आपण आता याला 3 इकडे नेऊ, डी तिकडे नेऊ, म्हणजे हे 5.2 गुणिले 3 बरोबर 2 गुणिले DE. समजाले का रे? हा DE इकडे नेलाय, हा 3 इकडे नेलाय. इकडे भागाकाराला, तिकडे जाऊन काय झालं? गुणाकाराला. हे 2 भागाकाराला नेऊ. 5.2 गुणिले 3 भागिले 2 बरोबर DE. ओके, गणित करूया. बेक बे दुनी 4, 1 उरला 12 झाले. बे सकम दशांश आलं. किती आलं? 2.6 गुणिले 3 बरोबर काय आलं? DE. गुणाकार करूया. किती येत आहे गुणाकार? बघा, 7 18 ला 8, हाच्याला 1, 3 2 6, 6 आणि 1 7, 7.8 बरोबर काय निघाला? DE निघाला. आता आपण करूया दुसरं आणि शेवटचं घेऊया. हे आणि हे म्हणजे 4.6 भागिले EF बरोबर 2/3. 3 इकडे न्या. 4.6 गुणिले 3 बरोबर EF गुणिले 2. 2 इकडे आणा. 4.6 गुणिले 3 भागिले 2 बरोबर EF. कटून घ्या. बेक बे दुनी बे त्रिक 2.3 आलं. 2.3 गुणिले 3 बरोबर EF. इथं बघा, 3 त्रिक 9, 3 2 6, 6.9 बरोबर EF. इकडं लक्ष द्या, किती बाजू निघाल्या? 2. तिसरी बाजू आपल्याला काढता येईना, कारण एसीचं माप माहीत नाही. पण आपल्याला कोण माहित आहे. इकडे लक्ष द्या. इथं कोण बी बरोबर किती दिलंय? इकडे लक्ष द्या. बी कुठं आहे? मध्यभागी. या कोण बी बरोबर 45 असेल, याचा अर्थ कोण ई बरोबर 45 असेल. करेक्ट मधलं आहे तर मधलंच. ए चा दिला तर डी चा पकडायचा. ए बरोबर दिला असेल तर डी बरोबर पकडायचं. बी बरोबर दिला असेल तर ई बरोबर पकडायचं. सी बरोबर दिला असेल तर एफ बरोबर पकडायचं. आता कशात बरोबर दिलंय? बी बरोबर. मग आपण कशा बरोबर पकडणार? ई बरोबर. मग आपण लिहायचं काय? लिहायचं तर कोण बी बरोबर 45 इथं लिहायचं. कोण बी बरोबर 45 म्हणून बोला की कोण ई बरोबर 45. आता दुसरी आकृती काढायची. आता आपल्याला आकृती काढायची DEF. कोणती काढायची? DEF. इकडं लक्ष द्या. इथं खाली काय घेतल्या? इथं खाली रेषा कोणती घेतल्या? कोणती घेतल्या? AB. मग दुसऱ्या त्रिकोणाची खाली काय घ्यायला पाहिजे? DEच खाली घ्या. ओके, DE रेषा खाली घेऊ. इथं काढतो. हे आकृती काढालो आता डबल. ही स्केल घेतली, रेषा मारली. DE किती आहे? DE 7.8 ची रेषा मारा.
हे 7.8 ची रेषा मारली. नाव दिलं डी, बोलू का रे, DE. कशा बरोबर 45 मोजायचंय? ई बरोबर. कोण मापक ठेवा? आपला कोण मापक ठेवा. त्यानंतर ई वर कसं ठेवायला समजाले का? बरोबर 45चं घ्या मोजून 45 वर चॉप मारा, असं नंतर पट्टीनं जोडा. मजासारखं तुमच्या याच्यावर होईना. हे असं घ्या. हा 45चा मोजला. आता कशा बरोबर माप घ्यायचंय? अरे कोणी बोलल का रे? EF बरोबर घ्यायचंय. EF किती घ्यायचं आहे? मग पट्टी घ्या, कोण मापक घ्या, कंपास घ्या, 6.9 ठेवा. 6.9 घेतलं. कशावर ठेवू? अरे कोणत्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवू? ई. का म्हणून? ईचं माप दिलंय. हा, ई वर ठेवलं, असा घेतला आणि चॉप मारलं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? जोडून घ्यायचं. जोडून घ्यायचं. आता त्या चॉपला आणि आपल्या डी बिंदूला जोडून घ्या. डी बिंदूला जोडा. रेषा वाढवल्या असाल तर डी बिंदू पर्यंत जोडा फक्त. असं जोडून घ्या. हा ठीक आहे, तुम्ही बरोबर जोडा. इथं DE तर इथं काय? F. इथं किती माप होतं? 7.8 होतं. इथं किती होतं? 6.9. झालं. आकृती काढणं झालं.